आणि स्वागत करते मी माझ्या न्यू अपडेट विथ पूनम या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे बऱ्याच ठिकाणी आजकाल जमिनीची खरेदी विक्री करताना बऱ्याच फसवणूक होत चालली आहे आणि म्हणूनच आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की जमिनीची खरेदी विक्री करताना तुम्हाला कोणकोणत्या बाबतीत म्हणजे कोणकोणत्या डॉक्युमेंट्स मध्ये किंवा कोणकोणत्या बाबतीत फसवणूक होऊ शकते ते पाहूयात आजच्या व्हिडिओमधून, किंवा त्यासाठी उपाय काय असू शकतो, त्यासाठी तुम्ही जमीन खरेदी करतानाच आधीच कोणती कागदपत्रे पाहिली पाहिजेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्हाला जमिनी खरेदी करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि कोणकोणत्या बाबतीत फसवणूक ही होऊ शकते। मित्रांनो, त्यातील सर्वात पहिला मार्ग आहे तो म्हणजे गहाण जमिनीची विक्री। मित्रांनो, तुम्हाला आता माहितच आहे की बरेच मार्ग झाले आहेत कर्ज घेण्याचे, त्यातील एक मार्ग म्हणजे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले जाते। म्हणजेच जो जमिनीचा मूळ मालक असतो तो बँकेकडे जमीन गहाण ठेवतो आणि त्याच्यावरती काही पैसे काढतो, म्हणजेच काही प्रमाणात कर्ज घेतो आणि तीच जमीन दुसऱ्या कोणाला तरी विकतो आणि त्यावेळी त्या जमिनीवर कर्जाचा बोजा असतो। त्यावेळी ज्याला जमीन विकली आहे त्याचीच फसवणूक होते। सो तुम्ही जर जमीन खरेदी करणार असाल तर जमिनीवरती कोणता कर्जाचा बोजा तरी नाही ना हे चेक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर तुमची यात फसवणूक होऊन तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता। सो तुम्ही जमीन खरेदी करण्याअगोदर सातबारा उतार्यावर त्या जमिनीवर कोणता कर्जाचा बोजा नाही ना हे चेक करून घ्या। त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे बोगस कागदपत्रे आणि खोट्या व्यक्ती। ज्यावेळी एखादा व्यक्ती जमीन विकत असतो आणि जो पुढचा खरेदी करत असतो त्यांच्या व्यवहारामध्ये जो विकत असतो तो काही वेळा बोगस कागदपत्रे किंवा खोट्या व्यक्ती उभ्या करत असतो आणि ज्यावेळी ते आपल्याला केव्हा कळते, ज्यावेळी आपण जमीन पूर्णपणे खरेदी करतो त्यावेळेच आपल्याला समजते की आपली फसवणूक झाली आहे आणि आपण लॉस मध्ये जातो, म्हणजेच आपली पूर्णपणे जमिनीच्या खरेदीमध्ये फसवणूक होते। सो तुम्ही जमीन घेण्या अगोदर एकदा चेक करून घ्या की तुम्ही जी जमीन घेणार आहात त्याची सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे सर्व कागदपत्रे ही खरी आहेत का, आणि ज्या व्यक्ती म्हणजे जे वारस आहेत किंवा जी व्यक्ती मूळ मालक आहे ती खरी आहे का ही एकदा चेक करून घ्या। त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे जमीन खरेदी करताना इसार एका व्यक्तीला देणे आणि जमीन दुसऱ्यालाच देणे। म्हणजे तुम्हाला माहित आहे की आजकाल पहिली जमीन घेताना, आजकाल म्हणजे पहिल्यापासूनच ही पद्धत आहे की जमीन घेताना पहिल्यांदा इसार म्हणून काही ॲडव्हान्स रक्कम दिली जाते आणि नंतर पूर्ण रक्कम दिली जाते। सो काही मालक म्हणजे काही जमिनीचे मालक असे करतात की पैशाच्या लालसापोटी एकाकडून इसार घेतात आणि तीच जमीन जर दुसऱ्याने जास्त पैसे दिले तर त्याला विकून टाकतात। सो तुम्ही जमिनीच्या फक्त ॲडव्हान्स पावतीवर डिपेंड न राहता लगेचच तुम्ही पूर्णपणे पैसे देऊन जमीन नावावर करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही फक्त ॲडव्हान्स पावती किंवा ॲडव्हान्स रक्कमवरती डिपेंड न राहता तुम्ही लगेचच पूर्ण पैसे देऊन तुमची जमीन ही नावावर करून घ्या, तर तुमची फसवणूक अजिबात होणार नाही। त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे एखाद्या जमिनीचा भूखंड किंवा जो तुकडा असेल तो अनेकांना विकणे। म्हणजेच एखाद्या मालकाने समजा एखाद्या ग्राहकाला जमीन विकली, त्यानंतर त्याचा खरेदी खत रजिस्टर होते आणि मगच सातबारावर हे होते, नोंदणी होते। आणि यासाठी किती कालावधी जातो तर यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी जातो आणि या कालावधीमध्ये तो जो मेन मालक असतो तो गद्दारी करतो, म्हणजेच तो ती जमीन सातबारा उतार्यावर त्याची नोंद होईपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला विकतो। म्हणजेच एक जमीन किती जणांना विकली जाते यात ही फ्रॉड आहे। सो तुम्ही जर जमीन घेणार असाल तर तुमचा जो सातबारा उतारा आहे तो चेक करत राहा आणि तुम्ही रजिस्ट्रेशन लवकरात लवकर होईल याकडे लक्ष द्या। त्यानंतर पुढचं पाचवं आहे ते म्हणजे वारसांचा हक्क व वारसांचा सातबारा उतार्यावर लावणे। तुम्ही जमीन घेत असाल तर म्हणजे जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही
मालकाची जमीन घेणार आहात त्याचे मेन त्या सातबारा उतार्यावर नाव आहे का पहा, आणि त्याचे जर नाव असेल तर त्याच्या सर्व वारसांची नावे आहेत का, आणि जर ती नावे असतील तर ती सर्व वारसदार हयात आहेत का, जर हयात नसतील तर त्यांची नावे कट करून टाका आणि मगच तुम्ही जमीन खरेदी करा। कारण जर तुम्ही जमीन अशातच खरेदी केली, त्या वारसांची नावे नसतील सातबारा उतार्यावर आणि त्यातच तुम्ही जर जमीन खरेदी केली तर ते काही दिवसांनी वारसदार कोर्टात जातील आणि त्यावेळी तुमची फसवणूक मात्र होईल। तुम्हाला त्या जमिनीसाठी फसवणुकीचाच मार्ग पत्करावा लागेल। सो तुम्ही जमीन घेताना पूर्णपणे सातबारा उतारा चेक करा आणि त्या वारसांची नावे आहेत का नाही हे चेक करून घ्यायला मात्र विसरू नका, तर तुमची कोणत्याही बाबतीत फसवणूक होणार नाही। सो हे 5 मार्ग होते की तुम्ही जमीन घेताना काळजीपूर्वक पाहिले पाहिजेत, कारण या 5 मार्गामुळे तुमची जमीन घेताना अत्यंत मोठी फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही आयुष्याचे पस्तावून बसता। तर अशा प्रकरणात जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ शकता, तुमची तक्रार करू शकता, किंवा आर्थिक बाबतीत जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही पोलिसांकडे तक्रारही करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही वरील सर्व फसवणूक होऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही जेथे जमीन घेत आहात, म्हणजे ज्या गावामध्ये ज्या कुठेही जमीन घेत असाल तेथील तुम्ही सातबारा उतारा, नकाशा आणि 8अ चा उतारा हा नक्की चेक करून घ्या। सातबारा उतारा पाहताना तुम्ही सातबारा उतार्यावर सर्वात पहिले पाहिले पाहिजे की तुम्ही ज्याच्याकडून जमीन घेणार आहात त्या मूळ मालकाचेच नाव आहे का, त्यानंतर त्याच्या वारसांची नावे आहेत का, आहेत तर ती नावे खरी आहेत का, त्यानंतर जे वारस आहेत ते सध्या हयात आहेत का, म्हणजे जिवंत आहेत का, जर त्या हयात नसतील तर त्यांची नावे कट करून टाकावीत, त्यानंतर त्याच्या जुन्या मालकाचे नाव सातबारा उतार्यावर आहे का, असेल तर तेही कट करून टाकावे, किंवा त्या जमिनीवर हेही सातबारा उतार्यावर पाहावे की त्या जमिनीवर कोणता न्यायालयीन खटला वगैरे चालू आहे का, किंवा त्या जमिनीवर कोणते कर्ज वगैरे चालू आहे का, म्हणजे कर्जाचा बोजा आहे का। हे सर्व गोष्टी तुम्ही जमीन खरेदी करताना पाहूनच घ्या, नाहीतर तुमची फसवणूक होईल आणि तुम्हाला जमीन खरेदीच्या बाबतीत पस्तावावे लागेल। सो तुम्ही वरील सर्व गोष्टींच्या काळजीपूर्वक जाणीव ठेवूनच जमीन खरेदी करा, तरच तुमचा जमीन खरेदीत फायदा होईल। सो मित्रांनो, मला वाटतं इतकी माहिती पुरेशी आहे। त्यातूनही जर तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की भेटेल। यानंतर जर तुम्हाला आणखी कोणता व्हिडिओ जमीनच्या बाबतीत किंवा गव्हर्नमेंटच्या कोणतेही नवीन अपडेटच्या बाबतीत हवा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसे सांगू शकता, मी तो अपलोड करेल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। जास्तीत जास्त ठिकाणी व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्वांनाच याची माहिती ही व्यवस्थित समजेल।